कन्सेप्ट आला 2019ला. मला एक मित्रांनी सांगितलं की आपण देशी दारूचं होलसेल लायसन आपण काढलं पाहिजे. मग त्या प्रोसेसमध्ये जात असताना खूप त्रास झाला, खूप पैशाची अडचणी आल्या. कारण आपण एक शेतकरी कुटुंबातला मी मुलगा आहे आणि इतका पैसा उभा करायचा एखाद्या लायसन्सीसाठी म्हणजे काही सोपी गोष्ट आपल्यासाठी नाहीये. एक ठराविक वर्गाचा तो शिंदे असेल किंवा जयस्वाल लोकांचा तो व्यवसाय आहे. परंतु त्या व्यवसायात देखील आणि पहिल्यापासून माझा एक स्वभाव आहे की आपल्यामध्ये एक जिद्द आहे, जी गोष्ट होत नाही ती करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे. मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताठे. आज आपल्या लॉर्ड मराठवाडा चॅनलमध्ये आपले जे गेस्ट आहेत ते आहेत उद्धवराजे काळे पाटील. खरं तर त्यांचा व्यवसाय म्हणजे हॉटेल व्यवसाय असतील, त्याच्यानंतर एक तरुण उद्योजक कशा पद्धतीने व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करतोय यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जय शिवराय भाऊ. जय शिवराय. काय सांगाल की कशा पद्धतीने ही सुरुवात झाली आहे आणि कोणते कोणते व्यवसायात कशा पद्धतीने तुमची प्रगती झाली? खरं तर 2005 मध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि एज्युकेशन कम्प्लीट होत असताना 99 ते 2000 ह्या काळामध्ये सामाजिक आवड असल्याने गेली 20 वर्ष जवळपास 15 वर्ष सामाजिक कार्यामध्ये सातत्याने काम करत असताना नेहमी एक गोष्ट अशी आठवायची की जेव्हा खिशाला हात लावायचं होतं, सामाजिक कार्य करत असताना आपण तो कार्य कसं करणार, पुढे कसं घेऊन जाणार. तर मग आपल्या खिशामध्ये पैसे असले तर ते काम करायला आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली की आपण पैसे स्वतःचे खर्च करूनच सामाजिक कार्य चांगलं करू शकतो, लोकांना काहीतरी देऊ शकतो. आणि ती कन्सेप्ट तेव्हा माझ्या डोक्यात आली. आणि 2015ला मी गोदावरी ॲक्वा या नावाने गंगापूर शहरामध्ये 20 लिटरच्या बॉटलचा व्यवसाय सुरू केला, जो की मी आता 9 वर्ष चालवला. आता मागच्या एक 6 महिन्यापूर्वी मी तो व्यवसाय बंद केला, कारण लेबर अभावी किंवा आता खूप कॉम्पिटिशन झालं असल्याने मला कळलं की याच्यामधलं मार्जिन कमी झालं, मी तिथे थांबून घेतलं. दुसरी गोष्ट, त्यानंतर माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आला 2019ला. मला एक मित्रांनी सांगितलं की आपण देशी दारूचं होलसेल लायसन आपण काढलं पाहिजे. मग त्या प्रोसेसमध्ये जात असताना खूप त्रास झाला, खूप पैशाची अडचणी आल्या. कारण आपण एक शेतकरी कुटुंबातला मी मुलगा आहे आणि इतका पैसा उभा करायचा एखाद्या लायसन्सीसाठी म्हणजे काही सोपी गोष्ट आपल्यासाठी नाहीये. एक ठराविक वर्गाचा तो शिंदे असेल किंवा जयस्वाल लोकांचा तो व्यवसाय आहे. परंतु त्या व्यवसायात देखील आणि पहिल्यापासून माझा एक स्वभाव आहे की आपल्यामध्ये एक जिद्द आहे, जी गोष्ट होत नाही ती करण्याची जिद्द माझ्यामध्ये आहे. आणि मी तो निर्णय 2019ला घेतला. 2 वर्ष जवळपास मी स्ट्रगल केलं, ऑफिशियल लेवलला अधिकाऱ्यांचे फेस केलं, मुंबईला स्टेट एक्साईजला फेस केलं, मंत्रालयामध्ये फेस केलं, ते लायसन मी मिळवलं. परंतु वारकरी संप्रदायात मी लहानसा मोठा झाला असल्याने मला थोडीशी ती गोष्ट कुठेतरी बोचायची की यार आपण ही गोष्ट करायला नकोय. सामाजिक कार्यामध्ये जवळपास 15-20 वर्ष आपली गेली आणि जर ती गोष्ट आपण आता करतोय तर आपल्याला कुठेतरी ते नकोसं वाटतंय. कारण गोरगरीब जनता आहे, एक 100-50 रुपये, 200 रुपये, 500 रुपये रोज कमवते आणि त्यातला काही हिस्सा जर आपल्याकडे येत असेल, थोडंसं चुकीचं वाटलं म्हणून मी ते लायसन आता सध्या माझ्याकडे आहे, पण घरी आहे. त्यानंतर मला असं वाटलं की आपण आता अशी एखादी गोष्ट करूया की जी लोकांची डेली नीड आहे. मग डेली नीड काय लोकांची? मग हॉटेल व्यवसायामध्ये लोकांना डेली चांगलं फूड जर आपण दिलं, आता बऱ्यापैकी काय झालं की फूडमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीचा खूप मोठा इश्यू आहे सगळीकडे. लोक क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी मेंटेन करत नाही. तर मी गेले आता 3 वर्षापूर्वी हॉटेल व्यवसायाचा निर्णय घेतला आणि हॉटेल व्यवसाय सुरू करत असताना याच्या मागचा मला अनुभव होता. मी 2 वेळेस हॉटेल चालवलेलं आहे. म्हणजे 2006 तेव्हा मी 1 वर्ष हॉटेल चालवलं आणि आता मागे हॉटेल मराठा म्हणून आपण प्युअर नॉनव्हेजचा एक प्रयोग केला होता, त्याला झाले आता 7 वर्ष. पण तो गंगापूरमध्ये काही यशस्वी झाला नाही. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मी असं ठरवलं की तो 2 व्यवसायामध्ये, त्या हॉटेल व्यवसायामध्ये जे काही मी बघितलं की नॉनव्हेजला 15 दिवस हॉटेल बंद असतं, कारण गुरुवार, शनिवार, चतुर्थी, एकादश या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. मग अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला नॉनस्टॉप करता येईल? तर त्या माध्यमातून मी हॉटेल स्वाद या कन्सेप्टवरती आलो, प्युअर व्हेजवरती. 3 वर्षापूर्वी हॉटेल सुरू केलं आणि सांगायला आनंद वाटतो की त्या दरम्यानच्या काळामध्ये किंवा त्या अगोदर मी एक बिझनेस कोर्स केला होता E3 नावाचा. त्यानंतर बिझनेस एक्सलन्स पण केला. म्हणजे संभाजीनगरच्या जवळपास सगळ्या 5 स्टारमध्ये मी त्या कोर्सला जातीने हजर राहिलो. तो सगळा सिलेबस शिकला आणि बिझनेस कसा ग्रो करता येतो, कमी पैशामध्ये आपण पैशाने आपल्यासाठी काम करून कसा पैसा कमवत होतो, यावरती मी खूप बारकाईने काम केलं, त्याचा अभ्यास केला. मग ह्या हॉटेलची उभारणी केली आणि पहिल्या दिवसापासून माझं काउंटर, पहिल्या दिवशी ओपनिंगच्या दिवशी 4 वाजता काउंटर चालू केलं. 10,500 रुपयाचं पहिल्या दिवसाचं काउंटर होतं. म्हणजे ती एक यशाची बाजू की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून केला आपण. आणि त्यानंतर आज 3 वर्ष झाली कंप्लीट. इथं जी ग्रोथ मला दरवर्षी मिळायला पाहिजे ती 25% ग्रोथ माझी आहे. आज चांगल्या पद्धतीने या गंगापूर शहरामध्ये 5 हॉटेलच्या कॉम्पिटिशनमध्ये मी व्यवसाय करतो. कस्टमरचा बेस माझ्याकडं दर महिन्याला काही ना काही पटीमध्ये वाढत जातोय. मी माझ्या क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही.
दुसरी गोष्ट सातत्य आहे. रोज सकाळी 9 वाजता माझ्याकडे फ्रेश मंडी येते. रात्री 12ला आम्ही मेसेज टाकतो, सकाळी आमच्याकडे मंडी येते. ग्राहकाला चांगल्यात चांगलं जेवण हे कसं उपलब्ध करून देता येईल. क्वालिटीमध्ये आता आमच्याकडे प्युअर पनीर जे येतं तर ते प्युअर क्रीमचं येतं. पण जे काही मटेरियल आम्ही आमच्या हॉटेलला वापरतो असं एकही कस्टमर नाही. आमच्याकडे जवळपास 365 दिवस खाणारे पण कस्टमर आहे, म्हणजे ज्यांचे सर्व्हिसला इथं आले व बॅचलर आहे. परंतु कोणाला ऍसिडिटी नाही, कुठला त्रास नाही, कारण आम्ही अवंतर कुठले मसाले वापरत नाही, श्वास वापरत नाही. नॅचरली जे काय त्या भाजीमध्ये असायला हवं ते घरगुती जेवण एकदम सुंदर पद्धतीने आम्ही लोकांना खाऊ घालतो. दुसरी गोष्ट याच्या सोबतच आता व्हेटरनरीमध्ये काय झालं की पशु वैद्यकीय क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी या मेडिकल व्यवसायामध्ये ज्यांची लूटमार व्हायची बऱ्यापैकी, तर तो एक कन्सेप्ट होता की सामाजिक काम करत असताना आपण शेतकऱ्याच्या घरातून आलेलो आहे, तर मग आपण शेतकऱ्यांसाठी काय करावं. मग त्याच्यासाठी एक मेडिकलचा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला. मी स्वतः व्हेटरनरी असल्यामुळे व्हेटरनरी असोसिएशनचं मी अध्यक्ष पण आहे. लोकांशी मी चर्चा केली आमच्या की बाबा हे असं असं आपल्याला स्ट्रक्चर करायचं, तुम्हाला काय वाटतं. ते म्हणले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग आम्ही व्हेटरनरीचा पहिला कन्सेप्ट मी 2.5 वर्षापूर्वी मेडिकल सुरू केलं गंगापूरला, गोदावरी मेडिकल नावाने. खूप चांगला प्रतिसाद त्या मेडिकलला देखील मिळाला. लोकांना कमी दरामध्ये मला चांगली औषधी उपलब्ध करून देता आली. दुसरी गोष्ट, मी स्वतः व्हेटरनरीयन असल्याने मला लोकांचा खर्च कमी करता आला. पशुपालकांना मला दिलासा देता आला, जेणेकरून मागच्या काही काळामध्ये दूध दरवाढीच्या संदर्भात विखे पाटलांसोबत मागच्या मंत्र्यासोबत मिटिंग झाली. खूप काही आंदोलन देखील त्या याच्यामध्ये आहे आणि पुढे भविष्यात देखील आपण शेतकऱ्यासाठी ते करणार आहोत. दुसरा प्रयोग आता मी वाहेगाव गंगापूरहून एक 15 किलोमीटरवरती आहे, तिथे एक दुसरं मेडिकल आपण सुरू करतोय. अशा पद्धतीने साखळी पद्धतीत जर 5-10 जेवढ्या मेडिकल होतील त्या पद्धतीने शेतकऱ्यांना कसं आपल्याला कमी खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न वाढवता येईल याच्यावरती काम करायचं आहे. त्याचबरोबर माझी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे शेतशाही नावाने. त्याच्यामध्ये आपण आता कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यानंतर ओनियन पेस्ट असेल, गार्लिक पेस्ट असेल, याच्यावरती पण आपण आता प्रोसेसिंगवरती काम करतोय. आणि माझं एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून युवा वर्गाला एक संदेश आहे, मेसेज आहे की आपण राजकारण असो किंवा समाजकारण असो, या सगळ्या गोष्टी करत असताना अगोदर आपला परिवार आणि आपला खिसा जर गरम असेल तर आपण एक चांगलं समाजकारण करू शकतो, चांगलं राजकारण करू शकतो. राजकारण करायला जर स्वतःच्या खिशातला पैसा असेल तर कदाचित लोकशाही जिवंत ठेवता येईल. याचं कारण सांगतो. आता जे कालचे इलेक्शन संपले असतील विधानसभेचे, ज्या विधानसभेमध्ये कोट्यवधी रुपयांचा उधळपट्टी झाली, ज्या उधळपट्टीनं जनतेचा कुठलाही फायदा होणार नाही, प्रति व्यक्ती जर त्याची काउंटिंग केली त्या पैशाची, तर मला वाटतं दिवसाकाठी काय 10-20-50 पैसे त्यांच्या वाट्याला येतील 300 त्या 5 वर्षात जर विचार केला तर मला असं वाटतं युवा वर्गाने कमीत कमी 5 लाखाचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करावा आणि त्या 5 लाखापासून 50 लाखापर्यंत त्याच व्यवसायाला कसं घेऊन जाता येईल या पद्धतीने त्यांनी काम करावं, असं माझा युवा वर्गाला संदेश आहे. 2-5 लाख रुपये तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा आपण आज 1 लाख 1.25 लाखाचा फोन घेतो, त्यानंतर 2 लाखाची गाडी घेतो, हे सगळं न करता एकदा तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय उभा करा. त्या व्यवसायातनं तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. माझा सांगायचा उद्देश एक आहे की आलेला पैसा, तुमच्या खिशात असलेला पैसा खर्च करूच तर तुमच्या पैशावरती आलेला प्रॉफिटचा तुम्ही खर्च करा, कारण तो पैसा तुमचा हलता कामा नये. आणि म्हणून आता ज्या ग्रामीण भागामध्ये जे युवक आता सध्या खूप शिकलेले आहेत परंतु नोकरी नाही असं म्हणत जे लोक रडत बसतात, त्यांना माझा सल्ला आहे 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता. काय व्यवसाय करायचा हे तुम्ही आम्हाला विचारा, आम्ही तुम्हाला त्याच्यात मार्गदर्शन करू, उभा करू. असे डेली नीडचे खूप व्यवसाय आहेत की बाबा आपण म्हणतो आता कपड्यामध्ये कॉम्पिटिशन झालं, याच्यात कॉम्पिटिशन झालं, त्याच्यात झालं, होऊ द्या, परंतु डेली नीडमध्ये दुधाचा व्यवसाय असेल, दुधापासून बनणाऱ्या बाय प्रोडक्टचा व्यवसाय असेल, बाय प्रोडक्ट मध्ये काही ठिकाणी तर असं गोमूत्रावर प्रक्रिया करून ऑर्गॅनिक शेतीकडे आता लोक वळायला लागले. ऑर्गॅनिक मध्ये पुण्यासारख्या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून द्यायला सुद्धा लाखो रुपये घेतात लोक एजन्सीच्या माध्यमातून. तुमच्याकडे हे सगळं वैभव आहे. महाराष्ट्रामध्ये पाणी आहे बऱ्यापैकी, कमी पाण्यामध्ये तुम्ही आता ठिबक सिंचनच्या माध्यमातून, पॉली हाऊस, शेडनेटच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने छोटे छोटे पिकं घेऊ शकतात. दुधाचे बाय प्रोडक्ट म्हणून तुम्ही सप्लाय करू शकतात. या सगळ्या माध्यमातून लाख रुपये 50,000 कमवणं युवकांसाठी सोपं आहे, त्याला खूप पैसा लागत नाही, असा एक संदेश मी या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देतो.
निश्चितच असा कोणताच व्यवसाय नाहीये की ज्या क्षेत्रात आपल्या काळे पाटलांनी हात घातलेला नाहीये. तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरलेले आपले काळे पाटील आहेत आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. पण मला एक प्रश्न पडला होता की जसं तुम्ही आता मागे बोललात की सिंधी आणि जयस्वालचा जो बिझनेस आहे दारू व्यवसाय, त्या व्यवसायाचं तुम्ही लायसन काढलेला आहे, खर्च केला होता, मग तो का बंद केला? आणि जर तुम्हाला भविष्यात वाटलं ठीक आहे वारकरी संप्रदायातून आपण आलेलो आहे त्यामुळे आपलं ते चालणार नाही, पण एखाद्या गरीब तरुण असेल किंवा त्याला आपण ठेवून रोजगारी देऊ शकतो, त्यातनं उत्पन्न कमवू शकतो, असं वाटत नाही? नाही, काही गोष्टी अशा असतात आपल्या आयुष्यामध्ये, काही इथिक्स अशा असतात जे बुद्धीला जी गोष्ट पटत नाही आपण ती करायची नसते. आणि ठीक आहे एखाद्या 2-5 लोकांना त्यातून रोजगार पण मिळेल, परंतु एखाद्या गोरगरिबाच्या मुलाला तो जिल्हा परिषदेमध्ये शाळेत जात असेल आणि त्याचा वडील जर देशीची दारू पित असेल तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापेक्षा त्या व्यवसायाला 2 रोजगार न देता माझ्याकडे असे खूप काही व्यवसाय की ज्याच्यामध्ये मी 50 लोकांना रोजगार देऊ शकतो. मग ठीक आहे, ज्याचा जो व्यवसाय आहे ज्याच्या इथिक्स मध्ये ते बसतं त्यांनी करावं. ते लायसन मी आता विक्रीला काढलेलं आहे आणि त्याला 2-3 पार्ट्या पण आहे, ते आपण देऊया. ज्याला त्याच्या इथिक्स मध्ये बसतं तो करेल. निश्चितच दुग्ध व्यवसायाचं पण तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि आता तुम्ही एक फार्मा प्रोड्युसर कंपनीचा उल्लेख केला होता, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, फार्मर प्रोड्युसर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की गार्लिक नान किंवा ओनियन पेस्ट वगैरे या ज्या गोष्टी आहेत. आता मला हॉटेल व्यवसायामध्ये मला स्वतःला 15 क्विंटल कांदा महिन्याला लागतोय. जर 15 क्विंटल कांदा मला महिन्याला लागतो आणि जर एखाद्या अशा सगळ्या खूप काही हॉटेल ज्यांना लागतो तर त्याला जर आपण पेस्ट मध्ये दिलं तर लोकांचा वेळ वाचेल, लोकांची एनर्जी कमी होईल आणि इझिली अवेलेबल होईल की वो पटकन हे सगळं टाकले पटकन रेसिपी तयार होते. आम्हाला आज आमची कांद्याची रेसिपी बनवायला जवळपास 3 ते 4 तास जातात. मग आपण जर त्या पेस्ट मध्ये जाऊन काम केलं तर हॉटेल लाईन मध्ये लोकांचा जवळपास 25% खर्च आणि सगळ्याच गोष्टी कमी होतील. म्हणून आपण फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून प्रोसेसिंग मध्ये जाणार आहे. मग ते हळद असेल, अद्रक असेल, तुमची कांदा असेल, मक्का असेल, ह्या प्रोसेसिंग मध्ये. आणि काय होतं शेतकऱ्यांकडे जेव्हा माल येतो तेव्हा मार्केटमध्ये व्यापारी कमी भावाने खरेदी करतात आणि जेव्हा सगळ्या शेतकऱ्यांचा स्टॉक संपून जातो त्यावेळेस मारवाडी दुप्पट तिप्पट भावाने विकतो. आपल्या डोक्यात कन्सेप्ट असा आहे की 200-500 शेतकरी आपल्या परिसरातले आपण गोळा करूया. त्या लोकांना पैशाची जर नीड असेल तर आपल्याकडे जर फायनान्स अवेलेबल असेल तर आपण कमी व्याजदराने त्यांना अवेलेबल करून देऊया आणि त्यांच्या मालाची किंमत जेव्हा दुप्पट होईल त्यावेळेस त्यांचा 1% जरी इकडे त्यांना याच्यामध्ये गेला असेल त्यांच्या व्याजामध्ये तर 10% तिकडे एक्स्ट्रा मिळतील ना. शेतकऱ्याचा तो प्लस पॉईंट कसं करता येईल याच्यावरती फार्मर प्रोड्युसर आपल्याला चांगली काम करणार आहे. आणि दुसरी गोष्ट आपण आता ऑर्गॅनिक मध्ये 100% काम करणार आहे, कारण दर 100 किलोमीटरला गव्हर्नमेंटचा रेशो आहे की आता आम्हाला हॉस्पिटल उभारायची कॅन्सरची. माझं म्हणणं आहे 100 किलोमीटरला कॅन्सरचे हॉस्पिटल देऊस तर 100 किलोमीटरला तुम्ही ऑर्गॅनिकचा एक मोठा मॉल द्या ना, लोकांना चांगलं चांगलं खायला द्या, गावरान दूध द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भाजीपाला जो आहे याच्यामध्ये जर कधी तुम्ही खूप सारं पेस्टिसाइड किंवा या गोष्टी नाही वापरल्या तर तुमचं कॅन्सरचं प्रमाण आपोआप कमी होणार आहे. त्यामुळे लोकांना जितकं ऑर्गॅनिक देता येईल, शेणखतावरती गोमूत्रावरती आलेला जो काही माल देता येईल त्याच्यावरती आपण येणारी पिढी वाचू शकतो. आणि म्हणून फार्मर प्रोड्युसरला खूप मोठं आता सध्या तरी त्याला मोठा व्हायला चान्स आहे. प्रत्येकाने त्याच्यावरती चांगलं काम करावं. खूप तिथं केंद्राच्या आणि राज्याच्या इतक्या योजना आहे की कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये तुम्ही मिळवू शकता. त्याच्यामुळे युवकांनी आता सध्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना तुम्हाला एक 250-200 शेतकरी तुम्ही जर एकत्र केले तर तुम्हाला सेडनेट मिळतं, पॉलिहाऊस मिळतं, ट्रॅक्टर मिळतं, लागेल ते अवजारे मिळतात. मग तुम्ही उतरायला अडचण काय, तुम्ही त्यातनं लाखो रुपये कमवू शकता. म्हणजे तुम्हाला ठामपणे सांगतो त्याचं प्रशिक्षण पण चालू असतं नेहमी आणि आपणही देऊ त्यांना वाटलं. ते तर आहेच. स्वाद हॉटेलचं स्पेशल काय नेमकं? आता समजा मला यायचंय किंवा आमच्या तरुणांना यायचंय तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला, तर स्पेशल काय? आमच्याकडं जे की गंगापूर शहर असं आहे, आमच्याकडे काजू शिंगापुरी असेल, पनीर पेशवारी असेल, अशा खूप साऱ्या टाईपच्या वेगवेगळ्या डिशेस आम्ही स्वतः डेव्हलप केलेल्या आहे. ज्या डिशेसची नावं जर तुम्ही गंगापूर शहर सोडून सांगितलं तर कदाचित हॉटेलवाल्याला कळणार पण नाही. ती समजा आता तुम्ही आज 4 लोक माझ्याकडे जेवायला आले, 2 भाज्या जर घेतल्या तर 4 लोकांचं फुल जेवण होऊन त्या भाज्या उरतात. हा आमचा स्पेशली आमचा जो काही हे आहे क्वालिटी आणि क्वांटिटी यावरती आम्ही काम करतो. आणि आमची जी टेस्ट आहे, चवीचा शोध इथं संपतो अशी टॅगलाईन आमची आहे. आणि ती टॅगलाईन खरोखर आम्ही सिद्ध करून दाखवली, कारण नाशिक असेल, अमरावती असेल, अनेक भागातून आमचे काही मित्र व्यावसायिक इथे जेवून गेले ते खरंच सांगतात की तुमच्यासारखी क्वालिटी आम्ही खरंच कुठं बघितली नाही. आणि त्या टॅगलाईन आम्ही सक्सेस करून दाखवली याचा आम्हाला अभिमान आहे. क्या बात आहे. आपल्यासोबत होते खरं तर मराठा उद्योजक म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याकडनं तरुणांनी खूप काही प्रेरणादायी शिकायला आहे की असं कोणतं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात त्यांनी हात घातला नाही आणि त्या यशस्वी केलं नाही. तर तरुणांनी सुद्धा असा व्यावसायिक होण्यासाठी
उद्धव सरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकतात. त्यांचा नंबरही खाली मी तुम्हाला देतोय. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकतात आणि कोणाला अनेक व्यवसायाची माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही संपर्क करू शकता. खरं तर धन्यवाद दादा की तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला आणि खरं तर मार्गदर्शन खूप मोलाचं आहे तरुणांना. धन्यवाद. तुम्ही आज आलात, आज मुलाखत घेतली, आनंद वाटला आम्हाला. आणि असे प्रेरणादायी कार्यक्रम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेता. खरं खूप मोठं काम आहे, कारण सगळे चॅनल मी आता बघतोय की खूप सारे चॅनल आहे ज्यांना TRP साठी काम करायचं असतं, परंतु खरी शेतकऱ्यांची आणि युवकांची व्यथा आपण या ठिकाणी घेऊन आलात आणि त्यांना नक्कीच यातून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.